राज्यात अनेक ठिकाणी द्रुतगती मार्गाची कामे सुरू आहे। देशात सर्वाधिक एक्सप्रेसवेची कामे महाराष्ट्रात सुरू आहे। त्यात 6 ते 8 लेनची कामे आहेत। यामुळे काही वर्षात राज्यातील अनेक मार्गांवरून सुसाट जाता येणार आहे। मुंबई ते नागपूरपर्यंत महाराष्ट्र राज्यात 4 ते 8 लेनचा वेगवेगळे एक्सप्रेसवे तयार होत आहेत। ते कुठे कुठे तयार होणार आहेत याबद्दल आपण आज सविस्तर माहिती या व्हिडिओमध्ये बघूया। नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचे रूट लिंकच्या या नव्या व्हिडिओ अपडेटमध्ये। जर तुम्ही आमच्या या चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राइब करायला विसरू नका। एक्सप्रेसवेच्या शर्यतीत महाराष्ट्र आघाडीवर आहे। राज्यात 2, 4, 6 नव्हे तर संपूर्ण 15 रोड इन्फ्रा प्रकल्पावर काम सुरू आहे। महाराष्ट्रात 179 किलोमीटर लांबीच्या 6 लेन एक्सप्रेसवे जालना नांदेडसाठी निविदा मागवण्यात आल्या आहेत। हा मार्ग समृद्धी एक्सप्रेसवेला जोडण्यात येणार आहे। 760 किलोमीटर लांबीच्या नागपूर गोवा शक्तीपीठ द्रुतगती मार्गाच्या सविस्तर प्रकल्प अहवालाचे काम सुरू झाले आहे। चिरली पत्रादेवी कोकण द्रुतगती मार्ग 500 किलोमीटर लांबीच्या 6 लेनसाठी जमिनीचे सर्वेक्षण सुरू आहे। तसेच 225 किलोमीटर लांबीच्या 6 लेन पुणे छत्रपती संभाजीनगर द्रुतगती मार्गासाठी भूसंपादन सुरू असून लवकरच निविदा काढण्यात येईल। हा मार्गही समृद्धीला जोडण्यात येणार आहे। पुढचा आहे पुणे बंगळुरू द्रुतगती मार्ग। पुणे बंगळुरू द्रुतगती मार्ग 700 किलोमीटर लांबीचा आहे। 8 लेनच्या या मार्गासाठी भूसंपादन सुरू आहे। त्यासाठी लवकरच निविदा मागवल्या जाणार आहेत। त्याचवेळी 126 किलोमीटर लांबीच्या आणि 14 लेनच्या विरार अलिबाग मल्टी मॉडेल कॉरिडॉरच्या पहिल्या टप्प्याच्या बांधकामासाठी निविदा मागवण्यात आल्या आहेत। याशिवाय पुणे आउटर रिंग रोड 173 किलोमीटर ते 6 ते 8 लेनिंगच्या बांधकामासाठीही निविदा मागवण्यात आल्या आहेत। आता बघूया नागपूरवरून द्रुतगती मार्ग। नागपूर गोंदिया नागपूर गडचिरोली द्रुतगती मार्ग आणि गोंदिया गडचिरोली द्रुतगती महामार्गाच्या सविस्तर प्रकल्प अहवालावर काम सुरू आहे। पुढचा पुणे नाशिक द्रुतगती महामार्ग जो 180 किलोमीटर लांबीच्या डीपीआर साठी 6 लेनिंगसह भूसर्वेक्षण सुरू आहे। पुढचा समृद्धी एक्सप्रेसवे फेज 3 जो भरवीर खुर्द ते मुंबई 101 किलोमीटर लांबीचा आणि 6 लेनचा निर्माणाधीन एक्सप्रेसवे ऑगस्ट 2023 आणि मार्च 2024 पर्यंत टप्प्याटप्प्याने खुला होईल। सुरत चेन्नई इकॉनॉमिक कॉरिडॉर जो नाशिक ते सोलापूर 400 किलोमीटर लांब आणि 6 लेनचा आहे। या संदर्भात राज्यात भूसंपादनाचे काम सुरू आहे। काही भागांसाठी निविदा मागवण्यात आल्या आहेत। तसेच दिल्ली मुंबई द्रुतगती मार्ग महाराष्ट्रात तब्बल 170 किलोमीटर लांबीचा आहे। या एक्सप्रेसवेचे काम सुरू आहे। तसेच नागपूर विजयवाडा द्रुतगती महामार्गासाठी राज्यात भूसंपादन सुरू आहे। तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असल्यास लाईक आणि सबस्क्राइब करायला विसरू नका। थँक्यू।